हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी भारती वीरा शिंदे, उपासना केंद्र डोंबिवली पश्चिम। मी बापूंच्या छत्रछायेमध्ये 2011 पासून आहे आणि माझा अनुभव जो आहे तो 5 फेब्रुवारी 2022 चा आहे। मी माझी लहान बहीण पल्लवी वीरा ही पायाच्या एका सर्जरीसाठी तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। तर 5 सप्टेंबर रोजी मी हॉस्पिटलमध्ये तिला भेटून नंतर ऑफिसला गेले होते। ऑफिसला गेले थोड्या वेळाने माझ्या आईचा मला फोन आला की बहिणीसाठी ब्लड अरेंज करायला सांगतायत ते लोक, रक्ताची कमी आहे वगैरे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। तर त्याप्रमाणे आपल्याला रक्त अरेंज करावं लागणार आहे। मी म्हटलं ठीक आहे चालेल। तर मी मग आपला डोंबिवली पूर्वमध्ये ब्लड बँक आहे तिथे मी गेले। तिथे त्यांना जाऊन भेटले की असं असं रक्ताची गरज आहे, तर काय लागणार? तर त्यांनी सांगितलं ब्लडचं सॅम्पल लागेल, त्याचसोबत एक ब्लड डोनर कंपल्सरी सोबत लागणार, कारण ब्लड बँकमध्येच रक्ताची कमी आहे, त्यामुळे एक डोनर कंपल्सरी आहे। मी म्हटलं ठीक आहे चालेल असं मी म्हणून मी हॉस्पिटलमध्ये जायचं ह्या हिशोबाने निघाले। तर बाहेर खाली येऊन आता ब्लड डोनर हवा आहे, तर मी फोन करण्यासाठी फोन काढते, तर माझ्या फोनला बिलकुल नेटवर्क नाही आहे। ना मी माझ्या आईला फोन करू शकते, ना कुणाला असं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत त्यांनाही मी फोन नाही करू शकते की मला ब्लड डोनर हवा आहे। तर तशीच मी हॉस्पिटलमध्ये पोचले। फोन लावत नेटवर्क आलं का, तर नेटवर्क अजिबात नाही फोनला। मग मी हॉस्पिटलला पोचले, माझ्या आईला सांगितलं माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही आहे, पण ठीक आहे मी ब्लड बँकमध्ये जाऊन मी सॅम्पल घेतलं हे आणि आता मी ब्लड बँकमध्ये जाऊन घेऊन येते ब्लड। तर मी निघणार हॉस्पिटलमधून तेवढ्यात मला तिकडच्या सिस्टरने आवाज दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या बहिणीची सोनोग्राफी करायला सांगितली आहे डॉक्टरांनी अर्जंट। तर मी म्हटलं ओके ठीक आहे चालेल, मी आधी ब्लड घेऊन येते, त्यानंतर आपण मग सोनोग्राफीसाठी जाऊ। तर ते बोलले नाही अर्जंट आहे, आत्ताच सांगितलं आहे आणि तिकडे सोनोग्राफी सेंटरमधून पण फोन आला आहे की आमच्या इथे आता कोणी नाही आहे, रिकामं आहे, तर तुमचं पटकन होऊन जाईल सोनोग्राफी। तर मी आणि आई आम्ही बहिणीला घेऊन सोनोग्राफी सेंटरमध्ये गेलो। तिथे गेलो आणि तिथे बराच वेळ लागला, जवळजवळ 1-1.5 तास आमचा असाच गेला सोनोग्राफीमध्ये। नंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो, बहिणीला परत तिथे आपण हॉस्पिटलमध्ये सेट केलं आणि मग मी ते सॅम्पल घेऊन ब्लड बँकमध्ये निघाले। तर जाताना परत मी बघते नेटवर्कच नाही आहे, म्हणजे जवळजवळ 4-5 तास माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतंच त्या दिवशी। तर मी परत जाताना नेटवर्क नाही आहे, आता मी काय करू? आता डोनर पण हवा आहे त्यांना एक, तर मी कुठून अरेंज करू? डोनर अरेंज करायला किमान माझ्या फोनला जर नेटवर्क असतं तर मी ते कोणाकोणाला फोन केले असते, पण तेही माझ्याकडून शक्य नव्हतं त्या दिवशी। असा एक विचार करून मी बँकेमध्ये त्या ब्लड बँकमध्ये पोचले। तर जिना चढते तर समोरून अचानक माझ्यासमोर ना 4-5 बापू भक्त आले। तर मी चढता अचानक बघितलं, म्हटलं अरे बापरे, हे एवढे बापू भक्त अचानक इथे कुठून आले ब्लड बँकमध्ये? तर ते म्हणाले मला हरिओम। मी म्हटलं हरिओम, तुम्ही इथे कसे? तर बोले आम्ही ब्लड डोनेट करायला आलो होतो। मग मला ते बोले तुम्ही इथे कसे? त्यामध्ये जाधव हे त्यांना मी ओळखत होते आपल्या केंद्रातलेच। तर ते बोले तू इथे कशी? मी म्हटलं बहीण ॲडमिट आहे, तर तिला रक्ताची गरज आहे ना, म्हणून मी इथे आली। मी फक्त एवढंच बोलले, तेवढ्यात ते समोरून बोलले अच्छा ठीक आहे। तर मला लगेच काउंटरला घेऊन गेले आणि बोलले आता आम्ही जे ब्लड डोनेट केलं ना त्याच्यासमोर यांना एक पिशवी देऊन टाका, असं बोलले। तर म्हणजे मी त्यांना समोरून बोलले पण नाही की मला डोनर हवा आहे की काय, त्याच्या आधीच त्यांनी तिकडे सांगितलं होतं। तर मग त्यांनी दिलं मला ब्लडची ती पिशवी वगैरे आणि मग ते सगळं झालं, मी घेऊन गेले वगैरे असं। पण मग मी परत विचार करते की मी तर पूर्ण रस्त्यामध्ये, माझ्या मोबाईलला नेटवर्क पण नाही, काही नाही, आणि मी विचारच करते की मी काय करू। पण मी फक्त विचारच करत होते आणि बापू इकडे सगळं अरेंज करत होते की कसं मला इझिली डोनर मिळेल वगैरे असं। म्हणजे आपल्या आधी बापू आपल्यासाठी सगळं तयार करून ठेवत असतो। मला तिथे सोनोग्राफी सेंटरमध्ये 1-1.5 तास लागला, त्या वेळेमध्ये हे होत होतं हे मला तर नव्हतं माहिती की इथे डोनर आहेत आपल्याच केंद्रातले बापू भक्त मला तिथे भेटतील। तर हे सगळं बापूच अरेंज करत होते
आणि प्रत्येक वेळेस बापूच धावून येतात, बापूच सगळं करतात. त्यासाठी मी खूप खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.